उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर सीबीएसई पॅटर्नच्या शाळांचा आज पहिला दिवस होता। आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून शहरातील महानगरपालिकेच्या प्रियदर्शिनी शाळेने विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती। विद्यार्थ्यांना ढोल लेझिम पथकाच्या साहाय्याने शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला। पुस्तक दिंडी काढण्यात आली। पुस्तक दिंडीला राज्यसभा सदस्य खासदार भागवत कराड, डॉक्टर पारस मंडाले यांचीही उपस्थिती होती। विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना त्यांच्या पावलाचे ठसे सुद्धा घेण्यात आले। विद्यार्थ्यांना यावेळी पुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले। सोबतच उंटावरून त्यांची मिरवणूक काढण्यात। आज महाराष्ट्रातील शाळेचा पहिला दिवस, शाळेची सुरुवात आजपासून होते या वर्षाची। त्या निमित्तानं महाराष्ट्र शासनातर्फे प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये आयोजित केला। त्या निमित्तानं मी स्वतः संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी मयूरबन कॉलनीच्या या शाळेमध्ये मी आलो। या शाळेमध्ये जवळजवळ 700 विद्यार्थी आहेत आणि विशेष म्हणजे प्रशासक माननीय जी श्रीकांत यांच्या नाविन्यपूर्ण प्रयत्नातून अत्यंत चांगली शाळा ही विकसित झालेली आहे आणि इथं सीबीएसई पॅटर्न सुरू केलेला आहे। सीबीएसई पॅटर्नच्या माध्यमातून प्रत्येक वर्गामध्ये फक्त 40 मुलं, त्यांना सर्व प्रकारची सोय, खेळासाठी मैदान असेल, त्याचबरोबर लायब्ररी असेल, क्रीडा टीचर्स असतील, संगीत टीचर्स असतील, अशा सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आणि हे एक महानगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे। यातील माननीय मुख्याध्यापक संजीव सोनार असतील, उपशिक्षणाधिकारी इथे आलेले आहेत, माननीय तांदळताई असतील, पालक म्हणून आमचे डॉक्टर मंडलेच्या काम करतात, सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारची या विद्यार्थ्यांसाठी केलेलं काम उल्लेखनीय आहे। एवढंच या प्रसंगी बोलून मी या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।